खरं म्हणजे ज्यावेळी युतीचं सरकार सत्तेमध्ये होतं त्यावेळी अण्णाभाऊ साठेंना थोड्या का प्रमाणात काहीतरी न्याय द्यायचं काम त्यावेळी आम्ही केलं. मग त्यांच्या जन्मगावाचा विषय असेल किंवा केंद्रामध्ये मंत्री असणारे आदरणीय प्रमोद महाजन साहेब यांनी अण्णाभाऊंच्या नावाने टपाल तिकीट काढलेलं असेल की कुठे ना कुठे आदरणीय अण्णाभाऊंच्या स्मृती या निमित्ताने जाग्या कराव्यात, या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचाव्यात. महात्मा गांधींचं तिकीट आहे, जवाहरलाल नेहरूंचं तिकीट आहे, पूजनीय बाबासाहेबांचं तिकीट आहे. मग आमच्या आदरणीय अण्णाभाऊंचं तिकीट का नाही असा विचार आम्ही मांडला आणि त्या आदरणीय प्रमोद महाजन साहेबांनी केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना आदरणीय अण्णाभाऊ साठेंचं टपाल तिकीट आपण त्यावेळी काढलं. मला असं वाटतं की अण्णाभाऊंचा एक आदर्श, अण्णाभाऊंची एक प्रेरणा घेऊन आपण सगळे काम करतो आणि काम करत असताना अण्णाभाऊंना काही आपण मोठं करू शकत नाही. अण्णाभाऊ मुळात स्वतः मोठे होते, कीर्तिमान होते, खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या मनातले होते. पण वारंवार अण्णाभाऊंच्या या स्मारकाचा विषय आपण का करतो तर खरं म्हणजे या मुंबईत जन्माला येणाऱ्या प्रत्येक तरुणाला कळलं पाहिजे, प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे ही मुंबई जर महाराष्ट्रात राहिली असेल तर ती अण्णाभाऊंच्या त्यावेळेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ आणि त्या ठिकाणी अमर शेख यांनी जे काम केलं, महाराष्ट्र पेटवला, त्यामुळे आज मुंबई या महाराष्ट्रात आहे. मुंबईचे वैभव जे आपल्याला अनुभवायला मिळत आहे, वैभव मुंबईतले सुख आपण अनुभवतो, यामध्ये अण्णाभाऊंचा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्र लढा अण्णाभाऊंच्या त्यावेळी जे शाहिरी चालायची त्यातून लोकांना प्रेरणा मिळायची, लोक जीव द्यायला तयार होती या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी. अण्णाभाऊंचं एक कर्तृत्व होतं आणि त्यामुळे आज आपण मुंबईमध्ये हा सगळा जो आनंद घेतो त्याचं कारण की अण्णाभाऊंचं त्यावेळेस. आणि हे अण्णाभाऊंचं कर्तृत्व असेल ते लोकांपर्यंत पुढच्या पिढ्यांना पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी चेंबूरला या ठिकाणी अशा प्रकारचा स्मारकाचा विषय आला, खरं म्हणजे इथून पूल मधून जायचा होता आणि त्यावेळी आदरणीय मुंडे साहेब असतील, गडकरी साहेब असतील, यांनी आपल्या या उद्यानाच्या संघर्ष समितीला आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे तो पूल पुढे सरकवला गेला. आणि तो सरकल्यानंतर दुर्दैवाने आमचं सरकार गेल्यानंतर मागच्या 15 वर्षामध्ये एक पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा राहू शकला नाही. आज जर पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा राहिला नसेल, वारंवार महापालिकेमध्ये जसं मगाशी विठ्ठल करंडमले यांनी सांगितलं की महापालिकेमध्ये आता आम्ही यत्न करू, आणि पण राज्याचं सरकार आहे, राज्याचं सरकार ज्यावेळी तुम्ही या राज्यातल्या जनतेचा, या राज्यातल्या महापुरुषांचा विचार करता ते तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचा विसर का पडतो? अण्णाभाऊ साठेंनी केलेलं या ठिकाणचं योगदान आहे तुम्ही का विसरता? आणि आता चिंता करू नका, 3 महिन्याचा कालावधी राहिलाय, यानंतर दीपक भाऊ महायुतीचं सरकार येणार आणि अण्णाभाऊंचं हे स्मारक खऱ्या अर्थाने पूर्ण होईल हे तुम्हाला या ठिकाणी मी वचन देतो. यात बरेच विषय केवळ स्मारकाने संपत नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, किती निधी आहे हो आता? मुश्किलीने काही 50-60 कोटी आहे. आणि या 50-60 कोटीतले कदम कुठे चालतात? कदम कदम दिशे बदलते दिशा. आणि त्यामुळे या समाजाला खऱ्या अर्थाने जर या 60 कोटीत काही होणार नाही, या अण्णाभाऊ साठे महामंडळाचा निधी हा 100 ते 250 कोटी पर्यंत वाढवला तर या तरुणांना काही उद्योग उभा करता येईल. त्यामुळे केवळ अण्णाभाऊंचा पुतळा उभारायचा नाही, अशी शिला मंडळाचा अण्णाभाऊंच्या विचाराने आपण संघर्ष करू, पण आपल्या समाजाचा विकास त्यात झाला पाहिजे. आपल्या समाजाचा तरुण तरुणीला या माध्यमातून 4 गोष्टी पुढे त्याला पावलं टाकता आली पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं हे महामंडळ असेल, या महामंडळाच्या माध्यमातून नवीन उद्योजक निर्माण झाले पाहिजेत, नवीन एक्झिक्युटिव्ह तयार झाले पाहिजेत, मॅनेजमेंटचे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत, शिक्षणामध्ये पुढे, नोकरीमध्ये पुढे, व्यवसायामध्ये पुढे या समाजातला तरुण दिसला पाहिजे. आणि ते दिसण्यासाठी महायुतीचं सरकार काम करेल हे मी या ठिकाणी आपल्याला सांगायला आलेलो आहे. विचार आपल्या समाजाने केला की आपण अनुसूचित जाती आणि जमातीला आरक्षण दिलेलं आहे, त्या आरक्षणाला लाभ आपण उठवला पाहिजे. त्या आरक्षणाला लाभ उठवत असताना ज्यावेळी मी त्याचा अभ्यास करत असतो ते मला जाणवतं की आपला समाज या आरक्षणाचा लाभ घेण्यामध्ये मागे असतो. आणि त्या समाजाला लाभ आधी देण्यासाठी काय करायचा विचार आपण नक्की करू. पण सगळ्यात आधी आपल्यासारख्या सगळ्या सामाजिक राजकीय संघटनांनी हा फायदा घेतला पाहिजे
की आपल्या समाजाचा तरुण मिळणाऱ्या आरक्षणामध्ये अधिक पुढे कसा येऊ शकतो, त्याला त्या आरक्षणाचा लाभ अधिक कसा येऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे या घटनेने दिलेले अधिकार आपल्या समाजापर्यंत कसे पोहोचतील यासाठी एक वेगळी व्यवस्था राज्य सरकारतर्फे आम्ही चालू आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून या समाजातल्या तरुण तरुणीला कुठेतरी आता ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतून 4 पावलं पुढे येण्याची ताकद या समाजाला मिळण्यासाठी हे महायुती सरकार आपण कार्यक्रम आणणार आहोत. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की अण्णाभाऊ साठेंच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उत्सव केला, सोहळा केला, 94वा जयंती सोहळा आपण करतो आहोत. पण आजचा सोहळा संपला आणि उद्या पुन्हा आपण विसरलो असं चालणार नाही. सातत्याने विचार केला पाहिजे की आपल्या समाजाला हिताला असणारी लोक कोण आहेत. अशी लोक या ठिकाणी या राज्यात आहेत का? अशी लोक या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत का? आपल्या नेतृत्व कोणाचं असलं पाहिजे आणि त्या नेतृत्वातून कुठल्या समाजाचा विकास कसा होईल याचा डोळसपणे विचार पुढचे काही महिने आपल्याला करायचा आहे. आणि तो जर विचार तुम्ही करणार असाल तर खऱ्या अर्थाने लोकशाही अण्णाभाऊंना कल्पनेत असणारा त्यांचा समाज त्याला उभा राहायला दिसेल आणि तो आपण सगळेजण मिळून उभा करूया. एवढंच या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने अण्णाभाऊंना आपण इथून जाताना मनापासून एक वचन देऊया. अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अण्णाभाऊंना स्मरण करताना आपण त्यांना जाताना एवढं सांगूया की आपल्या समाजाच्या हिताचा विकास जो करेल. कारण अण्णाभाऊंनी म्हटलं होतं ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर उभी नाहीये, तर ही कामगार आणि शेतकऱ्यांच्या याच्यावर उभी आहे. आणि कामगार आणि शेतकऱ्याला जो दुखवेल, शेष नाग जसा डंक मारतो तसा डंक या आता बसलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना मारला पाहिजे का अण्णाभाऊंच्या विचाराचा हा समाज असा स्वस्थ बसणार नाही सांगितलं पाहिजे. आणि मग इथून जाताना आपण मनोमन अण्णाभाऊंच्या स्मारकाला वंदन करताना एक शपथ घेऊया की आपल्या समाजाच्या हितासाठी काम करणारं सरकार येत्या दिवसामध्ये आम्हाला राज्यात सत्तेवर आणायचं आहे. आणि सत्तेवर आणायचं नाही, आणलेलं सरकार ते करेल हे आपण पाहायचंय. आणि तुमच्यावर ते पाहण्याचं काम विनोद तावडे केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन देताना माझं फोटो संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.